उन्हाळा सुरू झालेला आहे आणि उन्हाळा आला की उष्णता वाढली की मला आठवतो तो बर्फ आणि बर्फाची ठिकाणं आणि असं वाटतं आत्ता निघावं आणि जावं. आणि हा सगळा शोध करताना म्हणजे नक्की कुठे जावं, कसं जावं, काय करावं हे बघताना ना मला एक शब्द सापडला. तो शब्द म्हणजे हुन्झ लापा ड्रिफा. आता तुम्ही विचार कराल ह्या शब्दाचा अर्थ काय? तर शांत थंड हवा चालत असताना जेव्हा खूप सारा स्नोफॉल होतो, मोठमोठ्या स्नोफ्लेक्सना घेऊन, तर त्याला म्हणतात हुन्झ लापा ड्रिफा. आता कुठल्या बरं भाषेत हा शब्द असेल असा विचार करणं हे साहजिक आहे, कारण नक्कीच मराठी सुद्धा नाहीये किंवा भारतातली भाषा नाहीये, इंग्रजी सुद्धा नाहीये. तर ही भाषा आहे आइसलँडिक आणि आपण आज याच देशाबद्दल बोलणार आहोत, कारण असे वेगळे अनुभव हे आइसलँडमध्येच घेता येतात. सो मंडळी तुम्ही ऐकताय वीणा वर्ल्डचा ट्रॅव्हल कट्टा आणि नेहमीप्रमाणेच मी आहे सुनीला पाटील आणि आज आपल्याला आइसलंडची माहिती देणार आहे तो वीणा वर्ल्डचा टूर मॅनेजर मनवीर तळेकर. मनवीर नमस्कार. नमस्ते ताई. मनवीर आधी सुद्धा पॉडकास्टवर येऊन गेलाय ट्रॅव्हल कट्टावर. त्यांनी आपल्याला अँटार्क्टिकाबद्दल अतिशय सुंदर माहिती दिली होती. तर ती तुम्हाला जर ऐकायची असेल तर नक्कीच ट्रॅव्हल कट्टाच्या आधीच्या एपिसोड्समध्ये जाऊन अँटार्क्टिकाचा एपिसोड शोधा आणि ती सुद्धा माहिती तुम्हाला ऐकता येईल. मनवीर तू आत्ता आइसलंडला जाऊन आलास म्हणजे ही जी वेळ खरंच स्पेशल आहे. वीणावटची पहिली टूर ह्या वर्षातली आइसलंडला तू नेलीस. तू टूर मॅनेजर होतास तिथे. म्हणजे आता आपण भारतातच फिरू शकत आहोत जास्त करून. थोडंफार श्रीलंका आणि आता दुबई वगैरे हे सगळं सुद्धा ओपन होतंय. त्यात चक्क आइसलंडला तू जाऊन आला. कसं वाटलं तुला मनवी? ताई, आइसलंडला ही आपली विनावरची फर्स्ट इंटरनॅशनल टूर 2022 ची होती. खूप एक्साइटेड होतो कारण ही आपली विंटरची टूर होती. कारण आइसलंड आपण जर पाहिलं तर ह्या ज्या कंट्रीज आहेत आपण जितकं एक्सप्लोर करू आणि हे ऑफबिट डेस्टिनेशनच्या अंडर येत असतात आणि लोकांनी माझ्याबरोबर जे गेस्ट ट्रॅव्हल करत होते तुफान धमाल केली या विंटर आइसलंड टूरवर. बरोबर मनवी पण एवढ्या वर्षांनंतर बाहेर पडायला कसं वाटलं तुला? ताई खूप एक्साइटेड होतो आणि ते पण नॉर्दर्न लाईट्स आणि विंटर इन युरोप बघण्याकरता. बरोबर म्हणजे. तर आपण जास्त वेळ घालवू नको. मला सांग आइसलंड नक्की आहे कुठे? आपण नेहमी ऐकलेलं असतं, माहिती असतं, की युरोपमध्येच कुठेतरी आहे. हा नक्की युरोपचा भाग आहे का? कुठे कुठे आहे आइसलंड? ते आइसलंड जर आपण पाहिलं ना तर जगाच्या नकाशावर युरोपच्या बरोबर डोक्यावर आइसलंड हा देश आहे. म्हणजे त्याच्या पोलार कंट्रीज ज्या आहेत हं, ज्याच्यामध्ये हं. आपण फिनलंड, स्वीडन, नॉर्वे, रशिया, त्याच्यानंतर आपण अलास्का, कॅनडा आणि ग्रीनलँडच्या नंतर आइसलंड येतं. युरेशियन आणि अमेरिकन नॉर्थ प्लेट्स ज्या जातात ना त्याच्या देशावर वसलेला हा छोटासा देश म्हणजे आइसलंड. म्हणजे अमेरिका आणि जो आपण युरोप म्हणतो ह्याच्या मधोमध हा नॉर्थ अटलांटिक समुद्राच्या जवळ असलेलं हे आयलंड कंट्री म्हणजे आइसलंड. म्हणजे आइसलंड आपण जगाचा नकाशा काढला तर मोठा ग्रीनलँड तिथं दिसतो आणि खरं मला नेहमीच गंमत वाटते ग्रीनलँड आणि आइसलंड. खरं ग्रीनलँडवर सगळ्यात जास्त बर्फाने कव्हर्ड हा देश आहे, पण त्याचं नाव ग्रीनलँड आणि आइसलंड हा अतिशय ग्रीन सुंदर देश आहे आणि त्याचं नाव आइसलंड. हे जरा बहुतेक मिसमॅच झाल्यासारखं वाटतं. पण खरंच सुंदर देश आहे आइसलंड आणि आइसलंडमध्ये मला मला त्याचं जे डिस्क्रिप्शन आवडतं ना मनवी, ते म्हणजे फायर अँड आईस आणि ह्या देशाला का फायर अँड आईस म्हणतो, हे सुद्धा मनवीरशी बोलताना आपल्याला कळणारच आहे. तर मनवीर, तू आता सांगितलं की युरोपच्या डोक्यावर बसलेला हा देश आहे. अ, हा आधी सुद्धा याचा व्हिसा जो होता तो डेन्मार्कमधूनच अप्लाय व्हायचा. आता डायरेक्ट आइसलंड एम्बसी आहे, तिथे आपण अप्लाय करतो. युरोपचाच भाग म्हणायला हरकत नाही, कारण बरंच सारखं म्हणजे ह्यांचं जे राहणीमान आहे ते सुद्धा युरोपसारखंच आहे. जिओग्राफिकली म्हटलं तर खरंच हा युरोपचा भाग आहे का? हे सुद्धा आपण नंतर बघणार आहोत. ते तू थोडंसं सांगितलंस की अमेरिका आणि युरोप ह्या दोन्ही ह्याच्यावर बसलेला हा देश आहे. काय आहे बघायला तिथे? म्हणजे काय बघायला जावं आइसलंडला? ताई, आइसलंडला हा फायर अँड आईस म्हणून ह्याची खूप ओळख सर्व ठिकाणी आहे. तर लाईव्ह व्हॉल्केनोज, ग्लेशियर्स, गेझर्स, त्यानंतर थर्मल स्प्रिंग्स, ब्लॅक सँड बीचेस. म्हणजे ब्लॅक सँड बीचेस हे आपल्याला जर पाहायचे असेल तर हे फक्त आइसलंडला जावं लागेल किंवा इव्हन आपण जे डायमंड बीच म्हणतो जिथं ग्लेशियर्स आणि येत असतात मोठमोठे नॉर्थ अटलांटिक ओशन मध्ये, हे जर ठिकाण बघायचं असेल तर ते आपल्याला निश्चितच आइसलंड आहे.
हो, म्हणजे एखाद्या देशाचं लोकेशन जे असतं त्यांनी मला वाटतं बरंचसं ठरतं, की आपण काय तिथे बघू शकतो. सो जर इतर युरोप म्हटलं, तर त्यात कसे नेहमी मॉन्युमेंट्स असतात, चर्चेस असतात, बिल्डिंग्ज असतात. त्या व्यतिरिक्त म्हणजे त्याऐवजी आइसलंडला अगदी त्याच्या ऑपोझिट आपण भरपूर निसर्ग सौंदर्य, भरपूर वॉटरफॉल्स, व्हॉल्कॅनोज तिथे तयार झाले म्हणजे तिथलं वाईल्डलाईफ हे सगळं पाहू शकतो. तिथे एडव्हेंचर ॲक्टिव्हिटीज करू शकतो आणि मला वाटतं त्यानेच बरंचसं साईटसीइंग हे ठरतं. तुझ्या मागे मला आईसबर्ग्स दिसतायत. सो जे एक अंटार्क्टिकाला आपण आईसबर्ग्स बघतो, तसंच आपल्याला आइसलंड मध्ये सुद्धा आईसबर्ग्स बघायला मिळतात. सो कशी होती टूर? काय बघितलंस आणि काय केलंस? हे जरा सांग. आपण आइसलँडमध्ये जेव्हा लँड होतो, आपण केफ्लाविक एअरपोर्टला आपण लँड केलं होतं आणि केफ्लाविक मधून आपण रेकाविकला येतो. रेकाविक हे आइसलँडचं कॅपिटल आहे आणि दिस सिटी इज द टॉप मोस्ट सिटी ॲज अ कॅपिटल इन अ वर्ल्ड, आपण असं म्हणू शकतो याला. ही सिटी कॅपिटल आहे. इथे आपण सिटी टूर, रेकाविकची सिटी टूर करतो. त्यानंतर आपण गोल्डन सर्कल म्हणून इथं खूप सुंदर ठिकाण आहे जिथं आपण जातो, ज्याच्यामध्ये आपण गेझर्स, त्यानंतर गोडाफॉल्स आपण बघतो, वॉटरफॉल्स. तिथंच आपल्याला थिंगविलर नॅशनल पार्क या ठिकाणी आपण व्हिजिट करतो. इथे आपल्याला ऍक्च्युली नॉर्थ अमेरिकन प्लेट्स आणि युरेशियन प्लेट्स ह्या दोन्ही प्लेट्स आपल्याला पाहता येतात. आणि जसं मी सुरुवातीलाच म्हणलो होतं की आइसलँड हा युरेशियन आणि नॉर्थ अमेरिकन प्लेट्सवर बसलेला देश म्हणजे आइसलँड. वी कॅन ऍक्च्युली सी द प्लेट्स आणि आपण त्याच्यामधून चालत जातो आणि तो आपण वॉक एक्सपिरियन्स करतो. तिथून वी कम बॅक, आपण नॉर्थला अकुरेरी व्हिजिट करतो. अकुरेरी इज द कॅपिटल ऑफ नॉर्थ असं म्हटलं जातं आणि तिथे आपल्याला वेल वॉचिंग टूर आपण करतो छोट्याशा बोट मधून आणि आपल्याला तिथं फिओर्सी आपण पाहतो. त्यानंतर तिथं आपण क्राफ्टला व्हॉल्कॅनो क्रेटर आहे. ह्या गोष्टी तिथं पाहतो कारण आइसलँडचा मधला जो सगळा पोर्शन आहे ना, हा ग्लेशियर्स आणि व्हॉल्कॅनोजनी आहे. हं, तिथून हं. आपण परत आल्यानंतर लॉंगोक्युल ग्लेशियर जो पाहतो, तिथं त्यांनी आईस टनल बनवले आहेत. तर आपल्याला त्या मोठ्या ह्यूज ट्रक्स असतात जे त्याच्यातून आपण जाऊन ते आपल्याला घेऊन ते जातात. सुपर ट्रक्स, मॉन्स्टर ट्रक्स. मॉन्स्टर ट्रक्स हां. असतात आणि त्याच्यातून आपल्याला तो अनुभव घेता येतो आणि लोक खूप एन्जॉय करतात त्याच्यामध्ये. अपार्ट फ्रॉम दॅट आपण वेस्टला आल्यानंतर वेस्टर्न रिजन मध्ये आपण बॉर्गॅनिस पाहतो आणि बॉर्गॅनिस बसून आपण स्नेफेल्सन पेनिन्सुला ह्या साईडला येतो आणि इथं आपण कंट्री साईड आपल्याला पूर्ण पाहायला लागते. आपण हं. आइसलँडिक हॉर्स पाहतो, पफिन्स पाहतो, त्याच्यानंतर तिकडच्या शीप्स आपल्याला बघायला मिळतात. हे जे लोकल एनिमल्स वगैरे जे तिथले आहेत. घोडे सुद्धा वेगळेच असतात ना, म्हणजे आइसलँडिक हॉर्स हा एक थोडा बुटका असतो, स्टॉकी आहे. त्याचे केस फार सुंदर असतात. फारच छान दिसतो आइसलँडिक हॉर्स. हो, म्हणजे आइसलँडिक हॉर्स आम्हाला खूप पाहायला मिळाले आता विंटर्स मध्ये पण. ड्युरिंग समर हे लोक सेंट्रल रिजन मध्ये जेव्हा ट्रेकला वगैरे जातात ना, ह्या हां, हॉर्सचा हां. यूज करतात. तर आता आम्ही खूप हॉर्सेस बरोबर फोटोज वगैरे काढले. सो आपण स्नेफेल्सन पेनिन्सुलाच्या इथं आल्यानंतर तिथं आपण लावा केव्ह पाहण्याकरता जातो. म्हणजे लावा जेव्हा मोल्टन लावा आल्यानंतर अनेक वर्षांनी 50 ते 60 वर्षानंतर लावा गेल्यानंतर खाली एक हॉलो चेंबर निर्माण झालेला असतो आणि त्याच्यामध्ये त्या ट्यूब्स असतात. आपण त्या खाली जाऊन आपण त्या ट्यूब्स पाहतो. त्याच्यानंतर आपण परत सदन आइसलँडच्या सदन पोर्शनला वीक म्हणून येतो. वीकचा अर्थच बीच आहे. आपण इंडियन लोक मूवीजचे खूप फॅन आहोत आणि गेरुवाचं हं. शूटिंग ह्या वीक ह्या ठिकाणी झालं होतं. म्हणजे आपण जर पाहिलं तर तिथं स्टेफल्सन फॉल्स किंवा क्रॅश लँडिंग साईट किंवा योकर सलाब किंवा डायमंड बीच असे पॉइंट्सला हे सगळे शूटिंग झाले होते आणि हे सगळे लोकेशन्स आपण व्हिजिट करतो ह्याच्यात वीक सदर्न पार्ट ऑफ बरोबर. आइसलँड मध्ये. म्हणजे ना, मनवीर मला असं वाटतंय तुझ्या बोलण्यावरून, की जे काही आपण आत्तापर्यंत पुस्तकांमध्ये वाचलेलं असतं, एक जिओग्राफी लेसन्समध्ये आपण जे केलेलं असतं, भूगोलात वाचलेलं असतं, ते सगळं प्रत्यक्ष इथे आपल्याला पाहायला मिळतं. म्हणजे विचार करा मंडळी, एकाच वेळी आपण 2 कॉन्टिनेंट्सवर इथे एकत्र उभे राहू शकतो. म्हणजे अमेरिका आणि युरोप आणि गंमत म्हणजे दरवर्षी हे एक काही सेंटीमीटरनी हे लांब-लांब होत चाललंय. त्यामुळे आइसलंड हा मोठा-मोठा होत चाललाय असंही म्हणायला हरकत नाही. सो एकाच वेळेत 2 कॉन्टिनेंटवर उभं राहायची जी आपल्याला डोळ्यांनी दिसणारी जागा आहे ती म्हणजे आइसलंड. अ, खरंच गंमत आहे तिथे असणं. रेक्याविक जसं मनवीर म्हणाला, की नॉर्दर्न मोस्ट सिटी इन द वर्ल्ड म्हणजे जगातलं सर्वात उत्तरेकडचं शहर हे सुद्धा रेक्याविक.
रेक्याविकबद्दल अजून एक मला सांगावसं वाटेल, की तिथे अतिशय सुंदर थर्मल बाथ्स आहेत. म्हणजे ते सुद्धा मला वाटतं मनवीर तुम्ही टूरमधून केलं होतं, की ब्लू लगून हे जे हो, हो. तिथलं वेलनेस एरिया आहे, म्हणजे गरम पाण्यात राहून जे आपण गरम पाण्याची कुंड म्हणतो, थोडंफार तसंच पण अर्थात खूप मॉडर्न हे सुद्धा आपल्याला तिथे पाहायला मिळतं आणि परत-परत आम्ही हा शब्द म्हणतोय फायर एंड आईस. कारण फायर म्हणजे ज्वालामुखी आणि ज्वलंत ज्वालामुखी सुद्धा आइसलंडमध्ये आहेत आणि जसं मनवीर म्हणाला तसं काही जे थंड झालेले ज्वालामुखी आहेत, त्यातून तयार झालेले अद्भुत केव्हज, अद्भुत म्हणजे तिथे आपण हायकिंग, ट्रेकिंग, वॉक्स घेऊ शकतो, नॅशनल पार्क्समध्ये वॉक्स घेऊ शकतो आणि अर्थातच बर्फाच्या ट्यूब्स, तुम्हाला ग्लेशियरवर चालायचं असेल, जे काही करायचं असेल, सगळं काही हे आइसलंडमध्ये करता येतं. मनवीर तू म्हणालास व्हेल वॉचिंग करता येतं, तसेच अनेक पक्षी आहेत, अनेक इतरही वाईल्डलाईफ आहे, जे फक्त आइसलंडमध्ये आपल्याला पाहता येतं. सो अशा सर्व प्रकाराने एक निसर्ग सौंदर्य आणि इतर वाईल्डलाईफ ह्यासाठी आइसलंड खरंच उत्तम ठरतं. मला सांग, तू आता विंटरमध्ये गेलास आणि हा एक प्रश्न हे नेहमी सगळ्यांना पडतो, की आपण समरमध्ये जावं की विंटरमध्ये जावं? कारण आइसलंडच्या एक स्पेशल लोकेशनमुळे जे युरोपच्या वरती आहे, नॉर्थ पोल, आर्क्टिक सर्कल, पोलर एरिया आहे. त्यामुळे 2 अद्भुत गोष्टी इथे आपल्याला दिसतात. एक म्हणजे नॉर्दर्न लाईट्स आणि दुसरं म्हणजे मिडनाईट सन. अर्थात सगळं काही वेदर डिपेंडंट आहे, निसर्ग आहे, त्याच्यावर आपला काहीच कंट्रोल नाही. हे सगळं तर झालं. पण ॲक्टिव्हिटीज ह्या टोटली वेगळ्या असतात. म्हणजे ठिकाणं तीच आहेत, जागा त्याच आहेत. तरीही एक विंटर आणि समर ह्यात कंप्लीट डिफरन्स आहे. सो नक्की काय करावं? ताई आपण ॲज अ टूरवर पाहिलं तर मिडनाईट सन आणि नॉर्दर्न लाईट्स म्हणजे आपण रिसेंटली या टूर्स ओपन केल्या आहेत पुढच्या वर्षीसाठी सुद्धा. म्हणजे या समरमध्ये गेस्ट ट्रॅव्हल करू शकतात. मिडनाईट सन जूनमध्ये आणि नॉर्दर्न हं, लाईट्स हं. करतात नोव्हेंबरमध्ये. सो लोकांना दोन्ही चॉईस असतात आणि जसं दोन्ही ठिकाणी आपण बघू शकतो आणि दोन्हीचा कंप्लीट बघण्याचा अँगल हा वेगळा असतो. म्हणजे तुम्ही समरमध्ये जर बघितला तुम्हाला पूर्ण ग्रीनरी, वॉटरफॉल्स जे सगळे स्नो मेल्टेड असतात त्याचे वॉटरफॉल्स बघायला मिळतात. हां. आणि विंटरमध्ये गेल्यानंतर आपल्याला पूर्ण फ्रोझन आईस आणि फ्रोझन वॉटरफॉल्स आपल्याला बघायला मिळतात, जे आपण तिथं अनुभवतो. त्याच्यामुळे ताई प्रत्येकाचा बघण्याचा अँगल हा खूप वेगळा आहे आणि लोकांना दोन्हीही गोष्टी खूप आवडतात. त्यामुळे ज्या लोकांनी विंटरमध्ये ट्रॅव्हल केलंय, त्यांनी समरमध्ये एकदा नक्कीच हे ठिकाण बघावं आणि ज्यांनी समरमध्ये ट्रॅव्हल केलंय, त्या लोकांनी विंटरमध्ये एकदा हे ठिकाण बघावं. कारण तुम्हाला मिडनाईट सन हे समरमध्ये आणि नॉर्दर्न लाईट्स हे तुम्हाला विंटरमध्येही बघायला मिळतात. नॉर्दर्न लाईट्स म्हणजे ताई जनरली काय होतं आपण विंटरमध्ये जेव्हा बघतो ते अरोरा बोरॉलिसिस असतात. सो हे जे नॅचरल फिनॉमिना जे बघायचे असतात, हे आपल्याला फक्त पोलार कंट्रीजमध्ये बघायला मिळतात अँड आइसलंड इज वन ऑफ दॅट कंट्री आणि म्हणजे आकाशात जे सुंदर हिरव्या रंगाचे लाईट सोडल्यासारखं जे दिसतं, ज्याचे भरपूर फोटो आपण सगळीकडे पाहतो आजकाल सोशल हेच नॉर्दर्न लाईट्स आणि हे काहीच देशांमधून पाहायला मिळतात. तर त्यात एक आइसलंड हा एक मला वाटतं मेन देश झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. हो. ताई आणि आइसलँडिक पीपल आर व्हेरी फ्रेंडली म्हणजे टुरिस्ट तिथं स्वतः म्हणजे वेगवेगळ्या याच्यासाठी तुम्ही ट्रॅव्हल करू शकता. लाइक जसं आपण टुरिस्ट काही लोकं फक्त हायकिंग किंवा ट्रेकिंग करता येतात. काही लोकं सेल्फ ड्राईव्ह कार करता येत असतात, की त्यांना तिथं सेल्फ ड्राईव्ह करायला आवडतं. कारण आइसलँड हे नेचर फ्री म्हणजे तुम्हाला इथं जसं ट्रॅफिक बिलकुल नाहीये. यू कॅन एन्जॉय द सिनिक ड्राईव्ह. इथं रिंग रोड म्हणून आहे जो रेकाविक पासून स्टार्ट होतो अँड होल ऑफ द आइसलँड हा कव्हर करून इट कम बॅक्स टू रेकाविक. कारण आइसलँड जर पाहिलं खूप छोटी कंट्री आहे. 1,03,000 स्क्वेअर किलोमीटर्स मध्ये फक्त ही कंट्री आहे आणि कोस्टल रिजन मधून ट्रॅव्हल करताना व्हॉल्कॅनोसच्या जवळून ट्रॅव्हल करताना किंवा ग्लेशियर्सच्या जवळून ट्रॅव्हल करताना हा एक सिनिक एक्सपिरियन्स आहे. हा फक्त आइसलँडलाच तुम्हाला बघायला मिळेल कारण फायर आणि आईस ही ओळख फक्त आइसलँडचीच आहे. बरोबर म्हणजे सो म्हणजे तुझ्या म्हणण्याप्रमाणे विंटरमध्ये जावं आणि समरमध्ये जावं आणि खरंच वेगळं पाहायला मिळतं. उन्हाळ्यात जे वॉटरफॉल्स अर्थात समर म्हणजे तिथे जूनपासून वगैरे सुरू होतो समर आणि ते वॉटरफॉल्स आणि रात्री सुद्धा सूर्य हा मावळतच नाही तर आपल्याला रात्रभर देखील सूर्य किंवा सूर्यप्रकाश हा दिसत राहतो आणि त्या उलट हिवाळ्यात गेलो तर बऱ्यापैकी लवकर अंधार होतो आणि त्या अंधारात दिसणारे ते सुंदर नॉर्दर्न लाईट्स म्हणजे काय चूज करावं हे कठीण आहे.
पण आपल्या ॲक्टिव्हिटीज प्रमाणे नक्कीच करावं. म्हणजे तू आता मला म्हणालास, की टूरवर आता तुम्ही गेला होतात, तेव्हा हिवाळ्यात काही गोष्टी खरंच वेगळ्या होतात, स्पेशल होतात आणि त्यातलं काही म्हणजे आपल्याला चालायला सुद्धा त्रास होतो, कारण एवढा बर्फ असतो. तर काही वेगळ्या शूजसाठी काहीतरी अटॅचमेंट लावाव्या लागतात आणि मगच आपल्याला चालता येतं. तो कसा होता हा अनुभव? ताई ह्या टूर करता आपल्याला थोडे प्रिपरेशन करावी लागते. म्हणजे आपल्याला बॉडी वॉर्मर्स वगैरे कॅरी करावे लागतात. थर्मल्स प्रॉपर कॅरी करावे लागतात. म्हणजे आम्ही 4 लेयर्स आम्हाला हं. घालावे लागायचे. त्यानंतर थर्मल्स प्लस स्पेसिफिकली शूजसाठी तुम्हाला आईस स्पाइक्स हे घ्यावेच लागतात. कारण आपण नॉर्मल शूज आपले किती जरी नाही म्हटलं तर ते स्किट होतात, स्लिप होतात. हं. त्यामुळे आपल्याला सतत आम्ही बसमधून उतरत असताना आम्हाला नेहमीच आईस स्पाइक्स हे घालावे लागायचे. आणि त्याच्यामुळे प्रॉपर ग्रिप आम्हाला असायची. चालण्याकरता ते खूप कम्फर्टेबल असायचं आणि वी कुड वॉक व्हेरी इझिली. म्हणजे असं नाहीये की तिथं आपल्याला गेल्यानंतर आपण ह्या गोष्टी परचेस करू. इट्स बेटर आपण इथून घेऊन गेलेलं कधीही बरं आहे ते. फारच एक्साइटिंग वाटतंय हे म्हणजे असा अनुभव सुद्धा आपल्याला इथे घेता येत नाही आणि त्यासाठीच आपण प्रवास करतो. सो खरंच मला सुद्धा कन्फ्युजन आहे, की नक्की उन्हाळ्यात जावं की हिवाळ्यात. पण आता तुझं ऐकून असं वाटतं जमलं तर 2दा नक्कीच जावं. एकदा तरी आता उन्हाळा येतोय, आता उन्हाळ्यात गेलो आणि मग यावर्षी किंवा पुढच्या वर्षी किंवा काही वर्षांनंतर परत हिवाळ्यात जाऊन तेच आइसलँड एका वेगळ्या रूपात बघावं आणि त्यांनी सुद्धा खूप मजा येईल. पण मला सांग थोडंसं महाग होतो का रे आइसलँडची ट्रिप? कारण अर्थात इथे अनेक गोष्टी मिळत नाहीत, दिसत नाहीत किंवा बनवल्या जात नाहीत. बऱ्याचशा गोष्टी ह्या त्यांना इम्पोर्ट कराव्या लागतात. सो साध्या गोष्टी सुद्धा इथे थोड्या इतर युरोपपेक्षा महाग आहेत असं मला वाटतं. हो ताई. आपण जर पाहिलं आइसलँडमध्ये कंट्री ही आइसलँड असल्यामुळे जे काही येतं हे देशाच्या बाहेरूनच सगळं इथं आणलं जातं. म्हणजे राइट फ्रॉम द रॉ मटेरियल, फूड, एव्हरीथिंग हे सगळं बाहेरून आणलं जातं. त्याची कॉस्ट खूप आहे आणि आइसलँडमध्ये जर बघितलं थोडंसं आपण म्हणतो ना ऑफबीट सेक्टरमध्ये पडतं. एक आणि तुम्हाला इकडे गेल्यानंतर फूड म्हणा किंवा इंडियन रेस्टॉरंट्स आता आपल्या टूरवर आपण थ्रू आउट ब्रेकफास्ट, लंच, डिनर लोकांना इंडियन सगळीकडे दिला होता. लोकांनी खूप धमाल केली, एन्जॉय केली. लोकांनी एक्सपेक्ट केलं नव्हतं इतकं छान हं. लोकांना टूरवर मिळालं होतं. पण आइसलँड थोडं आपण बघितलं ना, तर थोडंसं कॉस्टली आहे. म्हणजे जरी आपण शॉपिंग वाईज बघितलं किंवा साईटसीइंग वाईज बघितलं किंवा काय, जरी लोकं तिथं ट्रॅव्हल करत असेल, तर कॉस्ट ऑफ लिव्हिंग तिथली खूप महाग आहे. हं. कॉस्ट ऑफ लिव्हिंग महाग आहेत आणि अर्थात काम करण्यासाठी पण लोकं कमी आहेत. सो सर्व्हिस इंडस्ट्री जी आहे ती छोटी आहे आइसलंडमधली. अतिशय छान आहे, पण मुळातच पॉप्युलेशन कमी असल्यामुळे जे एक थोडंसं महाग होतं ते होतंच. त्यात मला वाटतं मनवीर कधी-कधी की अशा गोष्टी असल्यामुळेच त्याचं सौंदर्य सुद्धा आज तसंच टिकून आहे. म्हणजे तुझ्या मागेच आम्हाला ते आइसबर्ग्स दिसतायत डायमंड ह्याचे बीचवरचे आणि तसंच ते सौंदर्य टिकून राहतं. त्यामुळे असं म्हणूया, की महाग नाही पण टोटली वर्थ इट आणि एक थोडा हटके देश नक्कीच आइसलंड असा हा म्हणता येईल. आणि हे आपल्याला तिथल्या भाषेत सुद्धा जाणवतं ना, म्हणजे आपण मी सुरुवातीलाच सांगितलं, हे शब्द थोडे जड पडतात आपल्याला. आपण ते वाचतो, आपण इंग्रजीत वाचतो, पण बोलताना त्याचे उच्चार काही कंप्लीटली वेगळे असतात. म्हणजे जो स सगळ्यात मोठा गीझर बघण्यासाठी आपण जातो, जो फवारा आपण फाउंटन बघायला जातो, तो आहे थिंगवेलिर नॅशनल पार्क. पण इंग्रजीत थिंगवेलिर म्हटलं तरी आइसलँडिकमध्ये आपण त्याला पिंगवेलिर नॅशनल पार्क असं म्हटलं जातं. सो तुला तिथे काही अडचण जाणवली का? हो ताई, यांची लँग्वेज ना आपण जर पाहिली तर आयटनरी वाईज किंवा आपण असं वाचायला गेलो ना, बोर्डवर पण आपण जेव्हा रेकॅविक वगैरे वाचतो ना, ह्यांची लँग्वेज खूप वेगळी असते किंवा कॅफेलॅविक म्हणजे आपण इंग्लिशमध्ये रॅकॅजेविक म्हणून वाचतो. हे ज ला य करतात. त्यामुळे हां. आपण प्रोनाऊन्स करताना आपण रॅकॅविक म्हणतो त्यांच्या लँग्वेज प्रमाणे आणि आपण इंग्लिश यूज जास्त असल्यामुळे आपण त्या रॅकॅजेविक त्याचं प्रोनाउन्सिएशन करतो. त्यामुळे लँग्वेज आपल्याला ह्यांची खूप वेगळी आणि ही नॉर्डिक लँग्वेज ही आपल्याला जाणवते इथं जास्त आल्यानंतर. की आपल्याला इथले प्रोनाउन्सिएशन खूप वेगळे आहेत. म्हणजे आइसलँडच्या बाबतीत ताई मी एक मला नक्की सांगायला आवडेल, की ह्या टूरला इतर युरोप टूर सारखं आपण न बघता एक निवांत एन्जॉय करण्यासाठी आणि पीस आपण ज्याला म्हणतो ना पीस कंट्री, की मला फक्त एक्सप्लोर करायचं आहे आणि मला डोळ्यात जितकं साठवून घ्यायचं आहे ना, ते घ्यायचं आहे. शांत सेक्टर साईट सीइंग करून निवांत निसर्गामध्ये तुम्ही सतत असता.
हो ना, म्हणजे आणि तू म्हणाला तसा ज ला य केलं, की बऱ्यापैकी सगळे उच्चार आपल्याला आइसलँडमध्ये जमत असतात. अर्थात आपल्या टूरवर तर जेवणाचा काहीच प्रॉब्लेम नसतो, कारण भारतीय फूड सगळीकडे अवेलेबल करून देतो. म्हणजे मला माहिती आहे, की टूरवर काही मंडळींनी पाणीपुरी सुद्धा त्याचा सुद्धा आस्वाद घेतला. पण ज्यांना आइसलँडिक फूड ट्राय करायचं असेल, ते सुद्धा नक्कीच करू शकतात. युजुअली आइसलँडिक फूड जर म्हटलं, तर त्यात सी फूडचा सगळ्यात मोठा भाग असतो. कारण सगळ्यात फ्रेश ही गोष्ट आइसलँडमध्ये काय मिळेल आणि तो आयलंड आहे, तर अर्थातच समुद्रातले फूड, सो सी फूड आणि मासे. त्यामुळे नक्कीच तिथे गेलात तर लॉबस्टर, शार्क किंवा त्या दिवशी जो काही फ्रेश फिश असेल, म्हणजे एखाद्या गोष्टीचं फ्रेशनेस हे काय, हे तिथे दिसतं. बाकीचं सगळं बाहेरून आलेलं असतं. पण लॅम्ब मीट हे सगळं तिथे बऱ्यापैकी ट्राय केलं जातं. दुसरं काही नाही तर डेझर्ट म्हणजे जी मंडळी व्हेजिटेरियन सुद्धा असतील, त्यांनी नक्कीच स्कीर हे एक वाइल्ड तिथले जे बेरीज असतात आणि क्रीम ह्याने बनलेलं एक गोड पदार्थ किंवा डेझर्ट हा ट्राय करायला काहीच हरकत नाही. कमी गोष्टी बनतात आइसलँडमध्ये, पण ज्या असतात त्या अतिशय सुंदर आणि कदाचित ह्याच्यामुळेच जगातली काही एकदम वेल नोन मिशेलिन स्टार शेफ रेस्टॉरंट जे आपण म्हणतो, ते सुद्धा आपल्याला आइसलँडमध्ये पाहता येतं. मनवीर खरंच मजा आली म्हणजे आइसलँडला थोडंसं जाऊन आल्यासारखं वाटलं. आपण उन्हाळ्यासाठी आइसलँडमध्ये जाण्यासाठी तयार आहोतच आणि नंतर मग आपण हिवाळ्यात सुद्धा आइसलँडला जाऊ शकतो. अजून काही तुला सांगायचं आहे का मंडळींना आइसलँडमध्ये जाण्याबद्दल? या ताई, जसं आता तुम्ही क्रुझिन्सवर आपण आता जसं बोलत होतो तसंच आपण ब्लू लगूनवरही बोललो होतो, की जिओथर्मल एरियावर हे लगून्स बनवले आहेत. तर आपण आइसलँडला गेल्यानंतर ब्लू लगून हा अनुभव लोकांना खूप आवडला. हं, एन्जॉय हं. करण्यासारखा आहे त्या जिओथर्मल स्पामध्ये. आणि जसं आता तुम्ही डेझर्टचं सांगितलं ताई, आपण आईस्क्रीम लोकांनी एन्जॉय केलं होतं. टोमॅटो म्हणजे हे जे आईस्क्रीम्स आहेत ते अच्छा. जिओथर्मल एरियावर टोमॅटो फार्म्स बनवले आहेत. त्याच्यामध्ये टोमॅटो आईस्क्रीम आपण लोकांना दिले होते अँड दॅट वॉज समथिंग रिअली डिफरंट. कारण लोकांना तिथल्या जिओथर्मल एरियावरच्या फ्रुट्स टोमॅटोचे हे आईस्क्रीम देण्यात आले होते. सो पीपल एन्जॉयड दॅट अ लॉट. आणि वेल, येस ऑफकोर्स, वेल मीट मध्ये आपण जसं म्हणतो ना, तर लोकांनी नॉनव्हेज मध्ये वेल फिश ट्राय केला, कारण शक्यतो ही गोष्ट सहजासहजी कोणत्या ठिकाणी मिळत मिळत नाही. नाही. त्यामुळे नक्कीच मनवीर म्हणजे थर्मल गीझर्स म्हणा किंवा बर्फावर चालणं, ज्वालामुखीवर चालणं, टोमॅटोचं आईस्क्रीम खाणं, ह्या गोष्टी आपण आयुष्यात विसरू शकत नाही. मग त्या मला वाटतं आपण एकदा हिवाळ्यात नॉर्दर्न लाईट्सच्या सोबतीला आणि परत उन्हाळ्यात मिडनाईट सन बघता बघता केल्या तर खरंच त्या अविस्मरणीय ठरतील. मनवीर धन्यवाद. आइसलंडबद्दल तू छान माहिती दिलीस आणि मला वाटतं तू सुद्धा तयार असशील, की परत कुठल्या टूरवर परत आइसलंडला जायचा चान्स कधी मिळतोय. आम्ही सुद्धा त्याच आशेत आहोत. सो मंडळी हे होतं आइसलंड. असंच ट्रॅव्हल कट्टा ऐकत राहा. आम्हाला कळवत राहा. तुमचा प्रतिसाद आम्हाला सांगतो, की तुम्हाला कशाबद्दल ऐकावसं वाटेल आणि नक्कीच तो कव्हर करण्याचा प्रयत्न आम्ही करत राहू. जिथे कुठे ऐकताय शेअर करा आणि लाईक करा. थँक धन्यवाद. थँक्यू ताई. थँक्यू सो मच.